तर सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला फ्लॅटसाठी आर्थिक मदतीसाठी बँकेकडून होम लोन कसा घेता येईल ते पाहू। तर सर्वप्रथम तुम्ही बँकेची निवड करा। तुम्हाला सिडकोच्या पार्टनर बँकाची लिस्ट असेल ते वेबसाईटवरती मिळेल, जे की मी डाउनलोड पण करून ठेवलं आहे इथे। तर हा पार्टनर बँकेची जी लिस्ट आहे सिडकोची, मुथूट होम फायनान्स, फेडरल बँक, कोटक महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, तर हे लिस्ट असेल। तुम्ही यांच्याकडून लोन घेऊ शकता किंवा दुसरा बँक पण तुम्ही कंपेअर करून, म्हणजे जिथे होम लोन व्याज कमी असेल तिकडे पण जाऊन तुम्ही घेऊ शकता, पण त्यांना सिडकोच्या सर्व प्रोसेस माहिती पाहिजे। मी यांच्याकडून नाही घेतलं आहे लोन, मी HDFC बँककडून घेतलं आहे, HDFC बँक वाशी। त्यांना सर्व प्रोसेस माहिती आहे सिडकोचा। तर हे मी आता क्लोज करतो। त्याच्यानंतर होम लोनसाठी बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता। होम लोनच्या आवश्यक कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, जे बेसिक कागदपत्र आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याला लागणारच आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुमचा इन्कम प्रूफ लागेल, म्हणजे सॅलरी प्रूफ मागतील ते, आणि ITR रिटर्न फाईल, आणि ITR रिटर्न फाईल किंवा फॉर्म नंबर 16 ते घेतील, आणि बँक स्टेटमेंट ते मागतात। आता बँक लोनसाठी कधी अप्लाय करायचा तेही मी सांगतो। हे सर्वात कन्फ्युजनचा विषय असतो नेहमी। तर LOI आल्यानंतर तुम्ही कधीच अप्लाय करू नका लोनसाठी। भरपूर लोक LOI आल्यानंतर अप्लाय करून टाकतात, ठीक आहे। तर काय असतं की जेव्हापर्यंत आपल्या हातात अलॉटमेंट लेटर येत नाही त्यापर्यंत आपण अप्लाय नाही करू शकत लोन। तर जेव्हा तुमचा LOI येतो त्याच्यानंतर तुम्ही बँकचा निवड करा पहिला, आणि सर्व डॉक्युमेंटच्या लिस्ट बनवा जे काही लागणार आहे, आणि सर्व डॉक्युमेंटला गोळा करा। आणि त्याच्यानंतर म्हणजे हे आता LOIच्या नंतर अलॉटमेंट लेटरला 4 महिना लागला यायला, तर याच्या दरम्यान तुम्ही सर्व डॉक्युमेंट वगैरे रेडी ठेवा, आणि बँकला कॉन्टॅक्ट पण करा। बँकेत जाऊन तुम्ही त्यांच्याकडून सर्व डॉक्युमेंटची लिस्ट घ्या आणि सर्व डॉक्युमेंट गोळा करा आणि रेडी ठेवा, कारण एक महिना असतो आपल्याकडे फर्स्ट EMI भरण्यासाठी। आता अलॉटमेंट लेटर माझा आला जूनमध्ये, 14 जूनमध्ये, आणि 17 जुलैमध्ये पहिला EMI असतो। तर लगेच तुम्ही अलॉटमेंट आल्यानंतर तुम्ही लगेच डॉक्युमेंट घेऊन, सर्व डॉक्युमेंट तुमचा घेऊन लोनसाठी अप्लाय करून टाका, ठीक आहे। आणि लोनसाठी जेव्हा आपण अप्लाय करतो प्रोसेसिंग फी पण असतो। तर प्रोसेसिंग फी किती होता माझा, काहीतरी 0.5% होता HDFC बँकचा। तर तुम्ही ते पण चेक करू शकता, तुम्ही जिथून लोन घेत आहेत। तर आता मी HDFC कडून घेतला आहे लोन, तर HDFC बँकचा प्रोसेसिंग फी, हे होम लोन चार्जेस, प्रोसेसिंग फी चार्जेस, ठीक आहे। तर हा प्रोसेसिंग फी आहे। हे नॉर्मल इंडियन रेसिडेंटसाठी आहे, खाली NRI साठी आहे माहिती, हा इथे NRI साठी आहे, आणि हा ठीक आहे, हे जनरल पब्लिकसाठी हे चार्जेस आहे। ते मला एवढा लागलेला। तर हे तुम्हाला 0.5% इथे लोन अमाऊंटचा भरावा लागतो, और 3,300 विचेवर इज हायर प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस, नाहीतर 3,300 याच्यापेक्षा जे जास्त असेल, म्हणजे 0.5% हा जास्त होता माझा, तर हा मी भरला आहे, ठीक आहे, लोन अमाऊंटचा। तर हे झाला, एक अमाऊंट भरावा लागतो इथे, हा पण क्लोज करतो। तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जाऊन बँकेत सबमिट करायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी। त्याच्यानंतर एकदा तुमचा लोन बँकच्या व्हेरिफिकेशनसाठी, त्याच्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर बँक तुम्हाला एक सँक्शन लेटर देते। यात लोनची रक्कम, व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी नमूद केलेला असतो। तर तेही तुम्हाला मी दाखवतो कसं आहे। तर ह्याच्या आधी मी पहिला तुम्हाला हे दाखवतो, मॉर्गेजसाठी पण आपल्याला अप्लाय करावा लागतो। तर एकदा एकदा तुमच्या हातात सँक्शन लेटर आला बँकचा, तर बँकचा सँक्शन लेटर माझ्याकडे कधी आला, मला जूनमध्ये आला, 24 जूनला, ठीक आहे। तर लोन सँक्शन लेटर असं असेल, त्याच्यामध्ये तुमचा फाईल नंबर आणि तुमचा ॲड्रेस वगैरे सर्व असेल, आणि याच्यामध्ये तुम्हाला कितीचा लोन अप्रूव्ह झालेला आहे तो पण असेल,
ठीक आहे. आणि टर्म असेल म्हणजे किती वर्षासाठी किती महिन्यासाठी लोन घेतलेला आहे तोही असेल, आणि प्रोसेसिंग फी किती लागला आहे तो पण असेल. तर हे सर्व डॉक्युमेंटमध्ये असेल. हे सर्व आहे EMI. तर आपल्याला EMI कशाप्रमाणे पे करायचा आहे त्याचाही शेड्यूल असेल याच्यामध्ये. शेड्यूल 2 ऑफर लेटर डेटेड 24 जून. तर हे सर्व असेल याच्यामध्ये. तर हे झाला तुमचा सँक्शन लेटर, मीन्स वॉट ॲक्सेप्टन्स लेटर. ठीक आहे. तर हे लेटर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झाल्यानंतर मिळेल. तर हा एक लेटर, आणि दुसरा अजून एक असतो रिक्वेस्ट लेटर मॉर्गेजसाठी. हे 2 लेटर आपल्याला बँकेकडून घ्यावा लागतो. तर हा आहे रिक्वेस्ट लेटर फॉर मॉर्गेज. हे रिक्वेस्ट लेटर सिडकोला द्यावा लागतो. त्याच्यामध्ये बँकचा ॲड्रेस वगैरे असेल, आणि तुम्हाला कितीचा लोन अप्रूव्ह झाला आहे तो असेल, तुमचं नाव वगैरे असेल. ठीक आहे. आणि हा फॉर्मॅट सिडको तुम्हाला देणार. तर हा फॉर्मॅट पण तुम्हाला सिडकोच्या साईटवरून जाऊन डाउनलोड करायचा आहे. जे निवारा केंद्राचा साईट आहे तो साईटवरती आहे. हा लेटर एक 9 नंबरमध्ये आहे, रिक्वेस्ट लेटर आणि लोन सँक्शन लेटर. हे 2 लेटर तुम्हाला रेडी करायचं आहे मॉर्गेज NOC साठी. ठीक आहे. तर हा लेटरचा फॉर्मॅट पण तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकता. हे मी क्लोज करतो. निवारा ॲप्लिकेशन लॉग इन. ते इथे खाली हे सर्व फॉर्मॅट आहे. NOC हेल्प फाईल पण आहे याच्यामध्ये. NOC कसा अप्लाय करायचा हे सर्व लिहिलं याच्यामध्ये. आणि बँक रिक्वेस्ट लेटर फॉर NOC हे तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. हे मी डाउनलोड केला. हा फॉर्मॅट आहे. तर हा फॉर्मॅट तुम्हाला बँकला द्यावा लागेल. हाच फॉर्मॅटमध्ये ते बँक सर्व फिलअप करून देतील त्यांच्या लेटर हेडमध्ये. ठीक आहे. त्यांच्या लेटर हेडवरती पाहिजे हा रिक्वेस्ट लेटर मॉर्गेजसाठी. बघा माझं कसं आहे. ठीक आहे. तोच फॉर्मॅट, तोच राईटअप आहे, आणि तोच फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचा बँकेकडून त्यांच्या लेटर हेडमध्ये. आणि हे 2 डॉक्युमेंट रेडी करून लगेच सिडको निवारा केंद्राचं जे वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा NOC सर्टिफिकेट मिळेल. NOC मिळेल, आय मीन टू से नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मॉर्गेजसाठी. कारण ॲज अ सिक्युरिटी आपल्याला घराचा पेपर बँकेला द्यावा लागतो, म्हणून सिडकोकडून NOC घ्यावा लागतो सिक्युरिटीसाठी. तर हा NOC खूप महत्त्वाचा आहे. याच्याशिवाय ते आपल्याला डिस्बर्समेंट नाही देणार बँक. तर हे फटकन अप्लाय करायचं आहे. माझा पण कधी आला 11 तारखेला आला, 11 जुलैला. म्हणजे याला पण हा डॉक्युमेंट याला पण 10-15 दिवस जातो. ठीक आहे. तर हा 2 डॉक्युमेंट आहे. एक तर परत बघून घ्या. एक तर HDFC म्हणजे रिक्वेस्ट लेटर फॉर मॉर्गेज आणि लोन सँक्शन लेटर. हे 2 लेटर तुम्हाला जाऊन निवारा केंद्राच्या साईटवरती जाऊन अपलोड करायचं आहे. परत मी तसंच लॉग इन केला, आणि इथे येईल तिसरा टॅब व्ह्यू NOC स्टेटस. हा याच्यामध्ये जाऊन तुम्हाला दिसेल व्ह्यू NOC स्टेटस. तर इथे जाऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आणि 250 रुपये चार्जेस पण आहे, प्लस GST NOC साठी ते पण भरावा लागतो. तो NOC चार्जेस कसा पे करायचा आहे तेही सांगतो मी तुम्हाला. तर हा इथे तुम्हाला एक टॅब येईल NOC अपलोडिंगसाठी. इथे टॅब येईल, ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. आता माझा अपलोड झालेला आहे. आता माझा व्ह्यूमध्ये आहे. तर इथे अपलोडचा एक ऑप्शन असतो. तर हा मी व्ह्यू करतो. इथे व्ह्यूवरती क्लिक केला. याच्यावरती एक रिक्वेस्ट लेटर आहे आणि एक सँक्शन लेटर आहे. तर हे इथे तुम्हाला अपलोड करावा लागतो. ठीक आहे. हे माझं अपलोड झालेलं आहे. आता हा अपलोड झाल्यानंतर सिडको तुम्हाला NOC देतील, जे की तुम्हाला इथूनच डाउनलोड करायचं आहे. हे माझा NOC आहे. हे असा NOC येतो. 11 जुलैला असा NOC आलेला माझा. ठीक आहे.
NOC पण तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तिसरा टॅब कोणता आला, डाउनलोड NOC. ठीक आहे, व्ह्यू NOC स्टेटसचा नंतर तुमचा तिसरा टॅब डाउनलोड NOCचा येईल. तिथून तुम्हाला NOC डाउनलोड करायचं आहे. हेच NOC डाउनलोड करून, म्हणजे हाच डाउनलोड होणार आहे डॉक्युमेंट, हे NOC डाउनलोड करून तुम्हाला बँकला द्यायचं आहे. हे दिल्यानंतर बँक तुम्हाला डिस्बर्समेंट देते. त्याच्यामध्ये सर्व मॉर्गेजसाठी त्यांना सिडकोला काही ऑब्जेक्शन नाही आहे ते लिहिलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा लेटर त्यांना सबमिट करायचा बँकला. हे बँकला एकदा सबमिट झाला तुमचा डिस्बर्समेंट होऊन जाईल. आता NOC साठी आपण 250 रुपये पे केलेला माहिती आहे. तर हा मी कुठे पे केला ते सांगतो मी. तर हा आपल्याला अजून एक सिडकोचा ऑनलाईन पेमेंटचा वेबसाईट आहे. आता हा झाला तिसरा वेबसाईट पेमेंटसाठी, तिकडे जाऊन पे करायचं आहे. आता मी गुगलमध्ये टाईप केला सिडको पेमेंट. ठीक आहे, सिडको पेमेंट ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंटमध्ये आता ऑनलाईन पेमेंटमध्ये मार्केटिंग, हाऊसिंग अँड शॉप पेमेंट. ठीक आहे, इथे तुम्हाला यायचं आहे ऑनलाईन पेमेंटमध्ये. आता मी हा साईट ओपन केला, sidco.maharashtra.government.in या साईटवरती येऊन इथे ऑनलाईन पेमेंट आहे. ऑनलाईन पेमेंटमध्ये येऊन मार्केटिंग, हाऊसिंग अँड शॉप पेमेंट याच्यावरती क्लिक केला. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलात ना तर हा sidco.maharashtra.government.in तर मार्केटिंग साईट आहे ना, मार्केटिंग साईटमध्ये जाणार. याच्यावरती मी ओके क्लिक करतोय. आला तर हा इथे जाणार sidco.maharashtra.government.in मार्केटिंगमध्ये जाणार. ठीक आहे, तर ह्या साईटवरती येऊन तुम्हाला इथे रेफरन्स नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, आता तुमचा रेफरन्स नंबर कुठे असतो, तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये असेल रेफरन्स नंबर. तुम्ही इथे मी माझा रेफरन्स नंबर टाकतो, इथे रेफरन्स नंबर आहे. ठीक आहे, तुमच्या अलॉटमेंट नंबरमध्ये रेफरन्स नंबर असेल ते तुम्ही कॉपी करून घ्या इथूनच आणि तिकडे पेस्ट करा. माझा टाकतो इथे रेफरन्स नंबर. टाकल्यानंतर तुमचं नाव येईल इथे आणि फ्लॅट नंबर वगैरे येईल, जे काही आहे. तुम्ही जे MD अमाऊंट पे केले आहे ते सर्व असेल याच्यामध्ये. आणि बाकी इन्स्टॉलमेंट असेल, बाकीचे इन्स्टॉलमेंट ते तुम्हाला नंतर दाखवतो. तर मी इथे डायरेक्टली NOCचा दाखवतो. 15 नंबर NOCचा हे तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. ते इथे एक टिक असेल, असा एक बॉक्स असेल. आता बॉक्स दिसतो इथे, हा बॉक्स असेल. हा बॉक्सला तुम्हाला इथे टिक करायचं आहे. हे टिक केल्यानंतर इथे तुम्ही पे करू शकता. हां, आता इथे चलान, आता इथे क्लिक केला तर मला चलान दिसेल इथे मॉर्गेजचा. मी किती पे केलं, 295 रुपीज, 250 प्लस टॅक्स जे काय होता ते पे केलं आहे. हां, तर असं तुम्हाला दिसेल सर्व. हे नंतर सांगू तुम्हाला इन्स्टॉलमेंट 1, 2, 3, 4, 5, 6 कसं आहे आणि अदर चार्जेसबद्दल हे मी मिनिमाइज करतो. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे NOC आला. आता तुम्हाला डिस्बर्समेंट मिळेल. ठीक आहे, आणि डिस्बर्समेंटच्या आधी तुमच्याकडून बँक मॉर्गेजचा एक ॲग्रीमेंट करून घेते आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला एक 0.5% ऑफ लोन अमाऊंट एक टॅक्स द्यावा लागतो बँकमध्ये जाऊन. हा एक मला 15,000 भरावा लागला टॅक्स, अमाऊंट ऑफ टॅक्स याच्यासाठी, म्हणजे आपण जे लोन घेतो ना त्याच्यासाठी, मॉर्गेजसाठी. ठीक आहे, हा एक भरावा लागतो. आणि एक एक्स्ट्रा 9,000 ज्युडिशियल स्टॅम्पसाठी ते पण भरावं लागतं. सेल ऑफ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प ते 9,000 याच्यासाठी पण भरावं लागतं. तर मला एवढा लागलेला आहे. इट्स डिपेंड ऑन बँक टू बँक की बँकमध्ये किती चार्जेस घेतात त्यांच्यावरती आहे. हे मला HDFCमध्ये लागलेला. ठीक आहे, इथे मी 9,000 भरला आहे, आता इकडे 15,000. इथे माझा 24,000 इथे पण गेला आहे.
हे तुम्ही दाखवणार, मला 24,000 पे करावं लागलं. आणि असा एक ॲक्नॉलेजमेंट घेईल मॉर्गेजचा, नोटीस ऑफ इंटिमेशन रिगार्डिंग मॉर्गेज बाय वे ऑफ डिपॉझिट ऑफ टायटल डीड, स्टॅम्प ड्युटी 9,000, फिलिंग फी स्टॅम्प ड्युटी 9,000 आणि फायलिंग फी 15,000. हे 2 चार्जेस झाले. माझा तर डिले पण झालेला बघा. 17 तारखेला डेट होता आणि 19 तारखेला हे डॉक्युमेंट फायनल झाला. आणि काहीतरी पहिला पेमेंट मी 20ला केला आहे. मला थोडा पेनल्टी पण पे करावा लागला. हे क्लोज करतो. इथे बँकचा प्रोसेस संपला आता लोनचा. हे सर्व लोनचा प्रोसेस संपला इथे. त्याच्यानंतरचा प्रोसेस कसा आहे, बँकला आपल्याला प्रत्येक महिन्याला चलान काढून द्यावा लागतो. आता माझा पहिला अमाऊंट हे मी 750 रुपये भरलेला टॅक्सचा, ठीक आहे, 16 तारखेला. नंतर 17 तारखेला माझा हे गेला. हे मी जेव्हा पण तुमचा डाऊन पेमेंट आहे, जे पहिला इन्स्टॉलमेंट असतो ना, जेव्हा पण तुमचा डाऊन पेमेंट आहे हे इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही भरून टाका. इथे एक पार्ट पेमेंटचा ऑप्शन असतो, तर तुम्ही पार्ट पेमेंटमध्ये पहिला तुमचा अमाऊंट टाका. तुम्हाला किती डाऊन पेमेंट करायचा आहे ते तुम्ही इथे टाका. बाकीचा अमाऊंट बँक पे करतील. तर ठीक आहे, मला जेवढा पे करायचा होता डाऊन पेमेंट मी इथे टाकला. बाकीचा पुढचा जे रिमेनिंग अमाऊंट होता तर बँकने इथे पे केला आहे. आणि डेट पण झालेला, म्हणजे 19 तारखेला माझ्या फायनल मॉर्गेजचा ॲप्लिकेशन क्लिअर झाला. आणि 19 तारखेला डिस्बर्समेंट पण झाला. त्या दिवशी पहिला EMI मी पे केला आहे. आणि याचं आणि 2 दिवस लेट झाले ना, 2 दिवस लेट झाल्यानंतर मला एवढा चार्जेस पे करावा लागला. ठीक आहे, हे इन्स्टॉलमेंट 1 क्लिअर झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे चलान द्यावं लागतो. चलान इथून डाउनलोड करायचा. इथे डाउनलोडचा ऑप्शन असतो चलान डाउनलोड. तर चलान डाउनलोड करून तुम्हाला बँकेत जाऊन बँकला द्यावा लागतो. तर तुम्हाला चलान डाउनलोड करून बँकला द्यावा लागतो. बँक तो चलान घेऊन ऑनलाईन डिस्बर्समेंट करतो. तर प्रत्येक महिन्याला आपल्याला चलान द्यावा लागतो बँकला. आणि प्रत्येक महिन्याला बँक सिडकोला पेमेंट करतो ॲज अन इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, तसा सेम जर तुम्ही चलान द्यायला लेट केला, थोडा पण उशीर केला तर तुम्हाला फाईन भरावा लागेल. बघा मला पण इथे फाईन लागलेला आहे. इथे 1200 फाईन लागला आहे. या महिन्याला माझा लेट झालेला 2-3 दिवस. तर इथे पण फाईन भरावा लागला मला. तर हे सर्व माझा डॉक्युमेंट, हे सर्व इन्स्टॉलमेंट माझ्या डिसेंबरमध्ये क्लिअर झाला 19/12ला. तर तुम्ही बघू शकता 1 वर्ष लागला हे पूर्ण प्रोसेसला. तर म्हणजे डिसेंबर 2023मध्ये सर्व पेमेंट क्लिअर झाला माझा. तर बाकी हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अदर चार्जेस पे करावा लागतो. हे पण काहीतरी 1 लाख रुपये टोटल. तर हे सर्व चार्जेस पे करावा लागतो. ह्याच्यामध्ये भरपूर चार्जेस आहे. वॉटर चार्जेस आणि मेंटेनन्स वगैरे ते सर्व पे करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा ॲग्रीमेंट होईल. ठीक आहे, तर डिसेंबरमध्ये माझा सर्व झाला इन्स्टॉलमेंट 6 आणि अदर चार्जेस पण झाला. आमचं हे 3 चार्जेस वेअप झालेला, कारण आमचं पोझिशन खूप लेट झालं आहे म्हणून गव्हर्नमेंटने आमचं हे 3 चार्जेस वेअप केलेलं. तर आता हा मी क्लोज करतो. तर आय होप तुम्हाला हे सर्व कळालं असेल की हे कसा पेमेंटचा प्रोसिजर आहे. ठीक आहे, हे क्लोज करतो. हे पेमेंट झाल्यानंतर तुमचा EMI इंटरेस्ट पण चालू होईल. तुम्ही जर एवढा हे पे केला आहे बँकला, EMI इंटरेस्ट म्हणजे तुमचा EMI नाही, EMI इंटरेस्ट. तुम्ही डिस्बर्समेंट घेतला आहे आणि त्याच्यावरती जे EMI इंटरेस्ट आहे ते तुम्हाला पे करावा लागेल. तर तुमचा हप्ता नाही, ॲक्च्युअल हप्ता तुमचा कधी चालू होईल, जेव्हापर्यंत तुम्ही घराचा पेपर ॲज अ सिक्युरिटी बँकला देत नाही तेव्हापर्यंत तुमचा हप्ता चालू होत नाही, बँकचा हप्ता EMI. ठीक आहे, याच्यानंतर आम्हाला पोझिशन काहीतरी 6 महिन्यानंतर मिळालं आहे. तर म्हणजे 6 महिना हे तर पे केला सर्वांचा, म्हणजे हे जेवढं पण आम्ही घेतलेलं आहे हे 6 महिना आम्ही पे केला सर्व इन्स्टॉलमेंट. त्याचा EMI इंटरेस्ट प्लस हे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर बाकीचा 6 महिना जे होता, म्हणजे जानेवारी ते जूनपर्यंत EMI इंटरेस्ट पे केला. म्हणजे EMI इंटरेस्ट काहीतरी माझा 1.5 की 1.25 लाख रुपये गेला आहे. तर तो तर ठीक आहे, वेस्ट ऑफ मनी येतो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला हे वेअप केलं चार्जेस. ठीक आहे, आम्हाला पोझिशन खूप लेट मिळालं आहे म्हणून. ते आता हे झालं, हे मी क्लोज करतो. हे सर्व पेमेंट झाल्यानंतर
तुमच्या ॲग्रीमेंटचा टॅब येईल, तोच निवडायचा साईडवरती.